म्हणजे डायबिटीसच्या रुग्णांना गुळ चालतो का, त्याच्यासोबत मग बरेच जण म्हणतात की साखर नाही तर मध चालतो. त्याच्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स एक खूप कॉमनली, म्हणजे ते आर्टिफिशियल स्वीटनर्स टाकलेल्या आंब्याचा रस आणि आईस्क्रीम असे, तर या सगळ्या गोष्टी खरंच पर्याय आहेत का, चालतात का डायबिटीसच्या पेशंट? साखरेपेक्षा गोड चांगला, हे वाक्य बरोबर आहे. हे साखरेमध्ये ज्या ज्या काही केमिकल एंटिटी असतात त्या कोणामध्ये नसतात किंवा कमी असतात, या विषयाचा सल्फर साखर म्हणून तो खाण्यासाठी योग्य आहे हे विधान चूक आहे. कुठल्याही माणसाने अत्यंत आवश्यक नसेल तर गुळ खाऊ नये. तो आरोग्यदायी हे विधान अत्यंत अशास्त्रीय आहे. हे बायोकेमिकली आणि फिजिओलॉजिकली नॉट 1% डिफरन्स आहे साखरेमध्ये. डायबिटीसच्या रुग्णाला गुळ चालत नाही, कोणीही कोणालाही चालत नाही, कोणालाही चालत नाही. सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे एक आयुर्वेदाच्या नावावरती ती लोक बिल फाडतात त्याचं, किंवा आयुर्वेदात सांगतात ते आपले कोणीतरी सांगितलं कुठेतरी ऐकलं.